मनापासून ते नवसाबद्दल येत असतात त्यांना ते आमच्याकडून देवीकडून त्यांना तो नवस त्यांचा तो फेडला जातो. परत त्यांची मनातली इच्छा ती पूर्ण होते. चंदना परी झिजूनी गंध तुला. नमस्कार मित्रांनो, सोजन गाताना यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आजचा जो प्रवास आहे ना तर मुरडो गावाकडे आहे. कारण मुरडो गावचे जे ग्रामदैवत आहे त्या मंदिरात आपण चाललेलं आहे शूटसाठी. कारण नवरात्र उत्सव चालू आहेत आणि तिथे देवीचा जागर किंवा देवीचा जी सजावट आहे ना ती पाहायला मिळते. कारण गेल्या वर्षी पण आपण गेलेलो, पण नाईटला गेलो होतो आणि त्या दिवशी आपल्याला त्यांचे कार्यक्रम वगैरे पाहायला मिळालेलं आहे. आणि दिवसाचं मित्रांनो आपल्याला आहे ना मंदिर पण पाहायला मिळणार आहे. आणि मंदिराच्या इथला जो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे. आणि जर बोललं ना तर कोकणातले अशी नवीन नवीन मंदिरं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण आहोत मुरडोमध्ये आता. आणि प्रवास मित्रांनो मुरडोचा असताना हे सर्व व्ह्यू पाहायला मिळतोय ना. तर कारण रस्त्याच्या साईडला आहे ना मित्रांनो शेती वगैरे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्व हिरवगार वगैरे दिसत असतं आणि आजूबाजूला झाडं वगैरे आहे. तर मित्रांनो कोकणातील हा निसर्ग आहे ना सुंदर आहे. आणि हा निसर्ग सुंदरमधील आपल्याला कोकणातील आहे ना मुरडो गाव पाहायला मिळणार आहे. आणि मुरडो गावातील हे ग्रामदैवत आहे ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण कोकणातील हे असे नवीन नवीन देवदेवता मंदिरांचे दर्शन पाहायला मिळतं आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. आणि प्रवास मित्रांनो पुढचा व्ह्यू आहे ना एक नंबर आहे. मुरडोमध्ये आहोत आणि आपण जे आता मंदिर पाहणार आहोत ना तर मित्रांनो सुखाई देवीच्या मंदिरामध्ये मित्रांनो खूप व्ह्यू छान असतो. आणि रात्रीचे मित्रांनो खूप सारे कार्यक्रम पाहायला मिळतात. टिपरी नृत्य, जाकडी नृत्यातल्या. आणि आपला प्रवास आता इकडे आहे पुढे. तर मंडळी आपण सुखाई देवीच्या मंदिरामध्ये आलेलं आहे मुरडोमध्ये. आणि मुरडोमध्ये मित्रांनो हाच तो व्ह्यू तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या समोरच्या साईडला मित्रांनो हीच ती कमान आहे. आणि समोरच्या साईडला आपल्याला शूट करायचं आहे. ते समोर ते मंदिर आहे. आणि कारण हे कोकणातील आहेत ना असे निसर्ग म्हणजे निसर्ग सुंदर हे आपला निसर्ग पाहायला मिळतो. आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो आहे.
तुकाराम विठ्ठल मेने अध्यक्ष. आमचा हा दसरा उत्सव म्हणजे मुरडगावचा दसरा उत्सव हा पूर्व पद्धतीने परंपरा चालत आलेला आहे. तरी या दसऱ्याचा पंचक्रोशीतून अनेक महिला मंडळांचा टिपरी नृत्य पुरुषांचे जागरण नृत्य अनेक येतात. भाविक दर्शनासाठी येत असतात. रात्री 10च्या नंतर सुद्धा हे टिपरी नृत्य होतं, जागरण नृत्य होतात. त्याच्यानंतर मग इथे पारंपरिक पद्धतीनं आमच्याकडे हे सगळे रीतिरिवाजप्रमाणे सगळे चालत आलेला हा उत्सव आज सगळ्यात चालू. ओके. तर मंडळी जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये हे आपले मुरडा गावातील हे मंदिर पाहायला मिळत आहेत आणि हे गावातले गावकरी मानकरी लोक आज मंदिरामध्ये आहेत. आणि जर काका जर बघायला गेलात आज माहेर वसणी किंवा असे इथे नवसासाठी येत असतात तर त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता? त्या ज्या भाविक मनापासून त्या नवसाबद्दल येत असतात त्यांना ते आमच्याकडून देवीकडून त्यांना तो नवस त्यांचा तो फेडला जातो. परत त्यांची मनातली इच्छा ती पूर्ण होते. ह्या सध्याचे लोक अनेक लोक येत असतात. ओके. तर धन्यवाद. तर काका नाव काय तुमचं? रमेश रामबाटे. तुमचं? संदीप रामामेने. मामा तुमचं? वाटे. मामा तुमचं? संतोषकुमार शांताराम जाधव. महादेव लक्ष्मण गर्दे. नितीश रामकृष्ण जाधव. चंद्रकांत जेमा गांगरकर. मामा तुमचं? सीताराम जानूबाटे. मामा तुमचं ना? गोपीचंद सकाराम पवार. ओके. तर मंडळी पाहू शकता हे गावातील इथे ग्रामस्थ लोक. आज आपण मंदिरामध्ये शूटसाठी आलेलो आणि हे एवढी मंडळी गावची मंडळी आपल्याला इथे भेटलेले आहेत. तर मंदिराची खूप छान माहिती मिळालेली आहे. आणि तसेच मित्रांनो आज कोकणामध्ये हे मुरडा गावातील सुकाई देवीचं मंदिरामध्ये आपण शूट केलेलं आहे. ते व्हिडिओ नक्कीच पहा. तर पाहू. आजचं मंदिर पाहिलेलं आहे मुरडा गावातील सुकाई देवीचं. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी आता भेटणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय, टाटा. शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.